नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. राहुरी पोलिसांकडून प्रसाद शुगर कारखान्यातील चोरी प्रकरणातील आरोपी 24 तासात जेरबंद. चोरीचा संपूर्ण माल हस्तगत करत पोलिसांनी 3 आरोपींना ठोकल्या बेड्या. राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील प्रसाद साखर कारखान्यातून पितळी बुश चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा राहुरी पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावत धडाकेबाज कारवाई केली आहे. या प्रकरणात निष्पन्न झालेल्या 4 आरोपींपैकी 3घांना श्रीरामपूर शहर परिसरातून ताब्यात घेण्यात आलं असून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. तर आणखी एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी प्रसाद साखर कारखान्यातून पितळी बुश चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन येथे 7 ऑगस्ट 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच राहुरी पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेत आरोपींचा शोध सुरू केला असता तपासादरम्यान या गुन्ह्यात एकूण 4 आरोपी निष्पन्न झाले. त्यापैकी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी राहुरी पोलीस स्टेशनचं पथक 8 ऑगस्ट रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत रवाना झालं असता तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी श्रीरामपूर शहर परिसरात शोध मोहीम राबवली असता या कारवाईत सोयफ युनुस शहा आणि मुत्तब्बीर युसुफ शहा दोघेही राहणार वॉर्ड क्रमांक 2 व कैसर निसार शेख वॉर्ड क्रमांक 1 श्रीरामपूर यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी राहुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून आपला शोध सुरू असल्याची भनक लागताच एक आरोपी फरार झाला असून त्याचा शोध राहुरी पोलीस घेत आहेत. तपासादरम्यान आरोपींकडून प्रसाद साखर कारखान्यातून चोरी करण्यात आलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामुळे या चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळालं आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर तसेच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक झिने, संजय राठोड, पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुऱ्हाडे, प्रमोद ढाकणे आणि नदीम शेख यांनी पार पाडली. तसेच श्रीरामपूर शहर परिसरात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस हवालदार मनोज गोसावी तसेच पोलीस कॉन्स्टेबल बडे, वाघमारे आणि माने यांनी गोपनीय माहिती व आवश्यक मदत करून तपासात मोलाचं सहकार्य लाभले. SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी.